एवढ्या वर्षी नगरपालिकेला एवढे पुरस्कार मिळाले, पण पायाभूत सुविधांसाठीच आपण झगडतोय. पिण्याचं पाणी व्यवस्थित मिळत नाही, ड्रेनेज लाईनचं पाणी बाहेर पडला पाहिजे ते पडत नाही, पूर्ण पाणी जमिनीत मुरतंय. आता तुम्ही कुठं पण बघा, गावठाणाची बिल्डिंगची कामं चालत ना, तिथं तळ साठायचं कारण एकच आहे, पाऊस नसताना पण पाणी साठते, ते पूर्ण ड्रेनेज लाईनचं लिकेज झालेलं पाणी. तर त्या संदर्भात नगरपालिकेने काय व्यवस्था केली याच्याबाबत आम्ही त्यांना खुलासा विचारला होता. त्यांच्याकडनं काही म्हणजे समाधानकारक खुलासा देण्यात आला नाही. परत आपल्या पिण्याची पाण्याची लाईन जी मेन रोडवरनं जाते, ती मेन रोडची लाईन GI ची लाईन आहे, ते लाईन गाजल्यामुळं ते पाणी लिकेज होते आणि त्याच्यावरती ड्रेनेजची लाईन जुनी. तर ते ड्रेनेजचं पाणी पूर्ण प्यायच्या पाण्यात जाते आणि सगळ्या नागरिकांना घाण पाणी प्यायला लागते. जे पाणी म्हणजे गटारचंच पाणी, ते पाणी जर नगरपालिका प्रशासनाने पिलं तर ती त्यांना कामाची दाग तर किंवा काय म्हणजे लोकांच्या अडचणी काय, म्हणजे गटरीचं पाणी लोकांना प्यायला लागते. आपण आज टॅक्स देतोय सगळ्या प्रकारचा, म्हणजे कर चुकवला तर त्याचं पाणी आपण नळ कनेक्शन कट करतोय आणि दंडात्मक कारवाई करतोय, त्यांच्याकडनं सेस घेतोय वेगवेगळ्या प्रकारचा. आणि जर तुम्ही सुविधाच देणार नसताल तर तुम्ही कशासाठी प्रशासन चालवताय? मग त्यापेक्षा ते नगरपालिका बंद ठेवून गणपती सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आहे त्यांच्या हातात कारभार द्यावा. तिथली मंडळाचे कार्यकर्ते त्यांच्या आसपासच्या भागातील कर गोळा करतील आणि स्वतः इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट तिथे करतील. आता बऱ्याच वेळा नगरपालिकेने काय केलंय, भाजी मंडी शॉपिंग सेंटर